मुंब्रा येथील हिंदू संमेलनात मुस्लिम समुदायाबाबत आक्षेपार्ह विधानं करून धार्मिक द्वेष निर्माण करणं, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चिथावणी देणं आणि संविधानिक मूल्यांची पायमल्ली करीत राष्ट्रीय सन्मानांचाच म्हणजे संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी फिर्यादही दिली आहे। शनिवारी नितेश राणे यांनी मुंब्रा येथील हिंदू संमेलनात अनेक वादग्रस्त विधानं केली होती। मुंब्र्यातील मुस्लिम समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधानं करत आपण मंत्री आहोत म्हणून ठीक, नाहीतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना घरी जाऊ दिलं नसतं असं विधान केलं होतं। त्यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तीव्र शब्दात निषेध केलाय। सोमवारी सकाळी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्ष मनीषा भगत, युवक अध्यक्ष अभिजित पवार यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव आणि नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची भेट घेऊन भारतीय न्यायसंहिता कलम 299, कलम 351 आणि राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अन्वये गुन्हा दाखल करावा अशी लेखी फिर्याद दिली। याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना प्रधान म्हणाले की मुंब्रा कौसा भागात अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदांना राहत आहेत। त्यांच्यात साधं भांडणही होत नाही। अशा स्थितीत बाहेरून येऊन नितेश राणे दंगल माजवण्याचा प्रयत्न करतायत। त्यांच्या विरुद्ध चिथावणी दिली जाते। एकीकडे मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची संविधानिक शपथ नितेश राणे घेतली आहे, तर दुसरीकडे विशिष्ट समाजाबाबत आकस ठेवून ते कृती करतील हा संविधानिक मूल्यांचा अवमान आहे। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आपण लेखी फिर्याद दिली आहे। दरम्यान मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी करण्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता जनतेला जे अपेक्षित असेल तेच होईल। पुन्हा नितेश राणे यांनी आमच्या शहरात येऊन दंगल भडकवण्याचा प्रयत्न करून तर आम्ही जोरदार विरोध करू असं प्रधान म्हणाले। तर स्थानिक नगरसेविका तथा महिला अध्यक्ष मनीषा भगत यांनी आगरी कोळी समाजाच्या देवींना आम्ही बाया म्हणतो, या बायांना मुंब्रा देवी असं म्हटलं जातं। या देवीच्या नावावरूनच स्टेशनला मुंब्रा हे नाव मिळालं। त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांनी उगाचच भांडणं लावू नयेत। आम्ही सर्व भावकीसारखे राहतो। आमच्या गावात येऊन भांडणं करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही असं सांगितलं। यावेळेला जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान, मिलिंद बनकर, साहिल उदगुडे, प्रवीण सिंग, कैलास सुरकर इत्यादी उपस्थित होते। राहुल गांधी आले तेव्हा फक्त 2-5 लोकांनी काळे झेंडे दाखवले होते, पण पुन्हा एकदा जर तुम्ही ठाणे शहरात आलात तर राष्ट्रवादी जोरात तुमच्या विरोधात आंदोलनाला उतरेल, हे ठामपणे मी सांगू इच्छितो। आव्हाड साहेबांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल किंवा कुठल्याही समाजाबद्दल बोलताना विचार करून बोलावा। आणि आपल्या माध्यमातून एक शेवटची गोष्ट मी राज्यपाल साहेबांना सांगू इच्छितो की जी शपथ त्यांनी घेतली त्याच्या विरोधात ते जाऊन काम करतायत, म्हणून त्यांचा राजीनामा त्यांनी घ्यावा। आज ACP साहेब आणि सिनियर साहेबांना आम्ही एक 0 FIR करायची विनंती केली आहे। त्याबद्दल ते काय करतात ते पुढच्या 24-48 तासात आम्हाला